धैर्यशील दादांनी 2 मिनिट म्हणून 20-20 मिनिटं चांगलं ठोकलेलं आहे आणि त्यामुळे आता आम्हाला जास्त काय वेळ राहिलेला नाही, कारण आपल्या सर्वांनाच सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेबांचं भाषण प्रामुख्यानं ऐकायचं आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदगे साहेब, या सर्वांना वंदन करून या राज्याचे उपमुख्यमंत्री, ज्यांना अनाथांचा नाथ असं संबोधलं जातं, असे आपल्या सर्वांचे आवडते नेते, शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांना अभिवादन करून आज या ठिकाणी शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन होते आणि त्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे शिवसेनेचे युवा नेते, संसदीय नेते, सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, ज्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय, ते आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब, ज्याने आता जोरदार बॅटिंग केली असे आमचे सर्वांचे लाडके खासदार धैर्यशील माने साहेब, सन्माननीय माजी खासदार संजयदादा मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने, माजी आमदार सुजित मिंचेकर, शिवसेनेच्या उपनेत्या सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्यांच्यावर महिलांचं संघटन करण्याची जबाबदारी दिलेली आहे, अशा माजी आमदार जयश्रीताई जाधव, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुजित भाऊ चव्हाण, दुसरे जिल्हा प्रमुख रवी माने, महानगराचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव, युवा सेनेचे सचिव ऋतुराज क्षीरसागर, वीरेंद्र मंडलिक, आमचे या ठिकाणी जालंधर पाटील साहेब आहेत, सर्वच व्यासपीठावर मान्यवर मंडळी, आणि खास करून आज या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व शिवसैनिक बंधू, पत्रकार बंधू, आज या ठिकाणी माजी सैनिक देखील आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. खऱ्या अर्थानं बांधवानो, शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 साली मुंबईमध्ये सन्मान्य शिवसेना प्रमुखांनी केली आणि त्यावेळेला मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला न्याय मिळत नव्हता. दाक्षिणात्यांकडून प्राबल्य होतं, त्यांचं प्राबल्य होतं, उत्तर भारतीयांचं प्राबल्य होतं, विमा कंपन्यांमध्ये आम्हाला स्थान नव्हतं, बँकांमध्ये आपल्याला नोकऱ्या मिळत नव्हत्या, व्यवसायाच्या माध्यमातून मराठी माणसाची पिछाट चालली होती आणि त्यामुळे मराठी माणसाला न्याय देण्यासाठी सन्मान्य शिवसेना प्रमुखांनी आणि त्यांच्याबरोबर साथीनं लढणारे धर्मवीर आनंदगे साहेब यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या माध्यमातून मराठी माणसाला न्याय मिळू लागला. या ठिकाणी आज उपस्थित असणारे आपले राधानगरी भुदरगड तालुक्यातील देखील अनेक मान्यवर मुंबईला असतील, मुंबईतून या ठिकाणी आले असतील, कोल्हापूर जिल्ह्यातून लाखो आपले लोक मुंबईला आहेत, त्यांना न्याय देण्याचं काम शिवसेनेनं केलेलं आहे. याच पद्धतीनं आपण काम करत राहिलो, शिवसेनेच्या शाखा स्थापन झाल्या, या ठिकाणी ॲम्ब्युलन्स निघाल्या, विविध आरोग्य शिबिरं सुरू झाली आणि लोकांना न्याय देण्याचं काम सुरू झालं. बघता बघता शिवसेनेचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची स्थापना 6 मे 1986 साली झाली. मला आज या ठिकाणी सन्मान्य खासदार साहेबांना आनंदाने सांगावंसं वाटतं आणि ज्यांची आठवण या ठिकाणी करणं गरजेचं आहे ते आपले कैलासवासी रामभाऊदादा चव्हाण, जे 17 वर्ष जिल्हा प्रमुख या शिवसेनेचे होते. आता सन्मान्य माजी आमदार सुरेशराव साळोखे आहेत, चंदूभाऊ साळोखे आहेत, आता व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले महानगराचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव आहेत. अशा अनेकांनी शिवसेनेची स्थापना केली. प्रामुख्यानं ज्या वेळेला शिवसेनेचे बोर्ड किंवा उद्घाटन ग्रामीण भागामध्ये व्हायची, त्यावेळेला उद्घाटन करून दादा या ठिकाणी आले की बोर्ड उचलायचे आणि नदीत फेकून द्यायचे, अशी पहिल्यांदा परिस्थिती होती आणि त्यावेळेला मोठ्या प्रमाणात लढाई सुरू होती. शिवसेनेची पाळंमुळं आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये रुतलेले आहेत. याचं प्रमुख कारण आज या ठिकाणी आज ज्येष्ठ मंडळींचं नाव या ठिकाणी घेणं क्रमप्राप्त ठरतं. या ठिकाणी शिवसेनेचं अनेक आज आपण पाहतो, आम्ही आज 5 आमदार आहोत, आज खासदार आहेत. आमचे खासदार थोडक्यात पराभूत झाला. त्यावेळेची निवडणूक देखील मला आठवते. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी कोल्हापूरमध्ये या ठिकाणी ठाण मांडलं आणि या ठिकाणी खासदार धैर्यशील मानेंना निवडून आणलं. ही इलेक्शन संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेले आहे. नेता कसा असावा तर एक उत्तम उदाहरण या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब आहेत. बंधूंनो, आमचे खासदार संजयदादा मंडलिक थोडक्यात पराभव झाला, ठीक आहे, आम्ही पराभव मान्य केला. त्यावेळेला एका नेत्यानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बोर्ड लावले, आता कुणाची वाजली घंटी. आणि मला आठवतंय त्या ठिकाणी त्यावेळेला सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी शब्द दिला होता, यांना बोर्ड लावू द्या,
पण झालेल्या विधानसभेमध्ये 10च्या 10 आमदार आणून आम्ही त्यांची घंटी वाजवून दाखवलेल्या लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आता आपली जबाबदारी आहे. या ठिकाणी शाखेचं आपलं उद्घाटन झालेलं आहे, जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. आपल्याला सक्रिय सदस्य करायचे आहेत, आपल्याला सदस्य नोंदणी करायची आहे, शाखांची उद्घाटनं करायची आहेत. कारण एक लक्षात घ्या, आज शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार झालेलं आहे, धर्मवीर आनंद साहेबांचं स्वप्न साकार झालेलं आहे. आपल्याला आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेला आहे. आणि मग असं असताना संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनेची पाळ्यामुळे खोलवर रुजली पाहिजे, त्यासाठी आपण काम केलं पाहिजे. सर्वांनी शिवसैनिकांनी कामाला लागलं पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं आज खासदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं, परवाच्या झालेल्या मेळाव्यामध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्याला मुंबईला साहेबांनी सांगितलेलं आहे, आता तुमच्या निवडणुका झालेल्या आहेत, आमदार निवडून आलेले आहात, खासदार निवडून आलेले आहात, पण ज्यांनी तुमच्यासाठी काम केलेलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही कामाला लागायचं असं साहेबांनी सांगितलेलं आहे. आता ही आपली जबाबदारी आहे. आम्ही तर तुमच्या बरोबर आहोतच, पण तुम्ही देखील कामाला लागलं पाहिजे. विविध गावामध्ये, विविध शहरात, गोवाडमध्ये शाखा झाल्या पाहिजेत. या ठिकाणी आपली सर्वांची जबाबदारी आहे की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेवरचा अध्यक्ष असेल, महापालिकेचे महापौर असतील, नगरपालिकांमधले महापौर असतील, हे सर्व शिवसेनेचे निवडून आणण्यासाठी आपण तयारीला लागावं, एवढी विनंती या ठिकाणी आपल्याला करून माझी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आणि यानंतर ज्यांचं कोल्हापूरच्या मातीशी अगदी जुनं नातं आहे, कारण कोविड काळामध्ये ज्यांनी ॲम्ब्युलन्स या कोल्हापूरला दिल्या आणि असंख्य रुग्णांचे प्राण वाचले, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ॲम्ब्युलन्स मिळाल्या. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, अडचणीच्या काळातला फोड, शिवसैनिकांच्या काळजाची रिंगटोन,